मैत्री सोशल फाउंडेशनने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी सोलापूर-विजापूर महामार्गावर मोफत आरोग्य प्रथमोपचार सेवा सुरू केली आहे। सलग 5व्या वर्षी ही सेवा हजारो भाविकांसाठी आधार ठरते। मैत्री सोशल फाउंडेशनच्या वतीने तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य प्रथमोपचार सेवा दिली आहे। सोलापूर-विजापूर महामार्गावर ही सेवा पुरवली जाते। संस्थापक विनायक साळुंखे आणि त्यांचे मित्रमंडळ दिवस-रात्र सेवा देत असून यंदा 5व्या वर्षीही ही सेवा अखंड सुरू आहे। स्त्री शक्तीचा जागर आणि सामाजिक संदेश देणारी बॅनर मंडपेही येथे उभारण्यात आली आहेत। दरवर्षी हजारो भाविक या सेवेचा लाभ घेत असून अनेक जण फाउंडेशनला सहकार्य करत आहेत। नमस्कार, मी विनायक अशोक साळुंखे, मैत्री सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। सर्वप्रथम सर्व भाविकांना, आईच्या भाविकांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सालाबादाप्रमाणे सर्व देवी भक्तांना कोजागरी पौर्णिमेनिमित्त जे पायी चालत जात असतात त्यांच्यासाठी आज हे 5वं वर्ष आहे। आपण तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य प्रथमोपचार सेवा इथं ठेवलेली आहे। तसं पाहायला गेलं तर खूप सारे स्टॉल, खूप सारे भाविक इथं येत असतात। खूप सारे लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था इथं होत असते। पण कर्नाटकवरून येणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा म्हणून आपण इथं चालू केलेली आहे। जवळपास इंडी, विजापूरपासून बरेच लोक कर्नाटकवरून इथं चालत येतात। त्यांना येतपर्यंत मधल्या भागामध्ये कुठं काही जास्ती व्यवस्था भेटत नाही। खाण्यापिण्याच्या गोष्टी भरपूर भेटतात, पण वैद्यकीय सेवा अजिबात भेटत नाही। त्यामध्ये बऱ्याच लोकांना सवय असते, प्रौढ लोक आहेत, म्हातारे आहेत, लहान लेकरंसुद्धा इथून चालत जातात तुळजापूरपर्यंत, पण त्यांना मध्ये काही त्रास झाला तर त्यांना काही सेवा भेटत नाही। त्या कारणाने आपण अशोकनगर सोलापूर येथे हे 5वं वर्ष आहे आपण तिथं वैद्यकीय सेवा देतो आहे। या वैद्यकीय सेवेसाठी आपल्याला अशोकनगर तरुण मंडळ, मानाचा आजोबा गणपती तरुण मंडळ यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे। आणि येणाऱ्या वर्षांमध्ये यावर्षी आपण अशोकनगर चौकामध्ये ही सेवा देतो आहे। पुढच्या वर्षी याच्यापेक्षासुद्धा मोठी सेवा चांगल्या पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न करूया। आता आपण एक 2 बेड आणि डॉक्टरांची टीम इथं त्यांना प्रत्येक गोष्टीला सहकार्य करते। त्यासोबतच विजयादशमी, दसरा ही आई तुळजाभवानी सर्व देवींची यात्रा असते, त्यामुळे स्त्री शक्तीचा जागर म्हणून आपण माहिती किंवा स्त्री शक्ती कशी असते किंवा त्यांना आपण समाजामध्ये कसा मान दिला पाहिजे त्याबद्दल काही मेसेज देण्यासुद्धा प्रयत्न केलेला आहे। तरी आज संध्याकाळपर्यंत ही सेवा आपण देणार आहोत। ज्यांना कुणाला मनापासून इथं येऊन सेवा द्यायची संध्याकाळपर्यंत इच्छा असेल त्यांनी स्वतःहून येऊ शकता, सेवा देऊ शकता आणि आई देवी शक्तीचं जागर करू शकता।